मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन. तसेच कार्यक्रम गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण येथे जमलेले आहोत. ज्या व्यक्तीला वर्गात बसून शिक्षण घेऊ दिले जात नव्हते, त्याच व्यक्तीने जगातील सर्वात मोठे असे संविधान लिहिले. ते शक्य झाले फक्त शिक्षणामुळे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु आजची परिस्थिती थोडी वेगळीच आहे. आपण आपल्या महापुरुषांना धर्माच्या, जातीच्या चौकटींमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचे आहे. कारण बाबासाहेबांनी कोणत्या विशिष्ट धर्माविषयी किंवा विशिष्ट जातीविषयी कार्य केले नव्हते. त्यांनी संपूर्ण समाज सुधारला पाहिजे, संपूर्ण समाज शिक्षित झाला पाहिजे, यासाठी त्यांनी कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जर तुमच्याजवळ 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाची पुस्तक घ्या. कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल. फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. जेव्हा बाबासाहेब शाळेत जात होते तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या आई त्यांना म्हणाल्या, बाबा भीमराव, तू आता शाळेत चाललास खरा, शिक्षणासाठीच जातोस, पण तिथे तुला खूप अन्याय सहन करावा लागेल आणि तू फक्त शिक्षणासाठीच जात आहेस तर शिक्षण घेऊनच ये, अशी त्यांची आई म्हणत होती. तेव्हा बाबासाहेब शाळेमध्ये गेले आणि जिथे बाकीचे विद्यार्थी बूट चप्पल सोडतात तिथे त्यांना बसवायला लावले होते. जेव्हा शिक्षक शाळेमध्ये प्रश्न विचारत तेव्हा सर्व मुलांचे हात खाली असत आणि बाबासाहेबांचा हात फक्त वर असत. पण ते त्यांना मात्र काही संधी देत नसत. शाळा सुटल्यावर बाबासाहेबांनी शिक्षकांना विचारले, मला उत्तर येत असूनही तुम्ही का मला सांगितले नाही? तेव्हा शिक्षक म्हणाले, तुला इथे बसण्यासाठी संधी मिळाली हेच तुझे भाग्यमान, नाहीतर तुला शिक्षणाचा देखील अधिकार नव्हता. या बालमनावर त्या वागण्याचा खूप परिणाम झाला. घरी येऊन त्यांनी वडिलांना सांगितले की मला असे का म्हणाले. तेव्हा वडिलांनी सांगितले, यासाठीच तर तुला शिकायचे आहे, यासाठीच तर तुला चांगले शिक्षण घ्यायचे आहे. तेव्हा त्या बालमनावर खूप प्रकाश पडला आणि त्यांना कळाले की म्हणून आपल्याला शिकायला हवं, आपल्याला शिकायला पाहिजे. यानंतर मी बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे. बाबासाहेब जेव्हा एखादे उच्च विद्यापीठात गेले होते आणि वकील म्हणून जेव्हा काम करत होते तेव्हा शिवप्पा पाटील नावाचे एक सावकार होते. त्या सावकारांचा मुलगा हा खूप अडचणीत सापडलेला होता. कारण त्यांच्या शेतामध्ये एक मृतदेह सापडला होता. नंतर पोलिसांनी त्यांना विचारपूस न करता शिवप्पा पाटील यांच्या मुलावर केस केली आणि त्यांना तुरुंगवासामध्ये टाकले. तेव्हा शिवप्पा पाटील म्हणाले, माझ्या मुलाला विनाकारण तुम्ही का केस केली? ते म्हणाले, तुमच्या मुलाने गुन्हा केला होता म्हणून. तेव्हा शिवप्पा पाटील यांनी खूप धन, मान, सन्मान देण्यासाठी आणि आपल्या मुलाला सुटका करून घेण्यासाठी एखादा वकील योजना संबंधी केली. तेव्हा त्यांना असा कुठलाही वकील मिळाला नव्हता की त्याने त्यांच्या मुलाला सोडवू शकेल. प्रत्येक जण म्हणत होता, सॉरी, मी या खटल्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांचे एक दूरचे पाहुणे अडवणे त्यांच्याकडे आले होते. त्यांनी अडवणेला सर्व माहिती सांगितली. तेव्हा अडवणे म्हणाले, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नावाचे एक वकील आहेत, त्यांना आपण भेटूया. ते दोघे तिथून निघाले आणि बाबासाहेबांना भेटले. बाबासाहेब म्हणाले, अजून खूप वेळ आहे, मी 6 महिन्यांनी येतो. तेव्हा बाबासाहेब 6 महिन्यांनी सोलापूरच्या कोर्टमध्ये हजर झाले आणि म्हणाले, या गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु इकडे शिवप्पा पाटील म्हणाले, मला वाटले होते हे माझ्या मुलाला सोडवतील, पण ह्यांनी उलट शिक्षाच दिली माझ्या मुलाला. तेव्हा ते बाबासाहेबांवर शिव्यांचा भडीमार करत होते. परंतु जेव्हा 2.5 महिन्यांवर त्या दिवस उलटला फाशीचा, तेव्हा बाबासाहेब तिथे हजर झाले आणि
ते म्हणाले, आता ह्याला फासावर चढवा. त्याला तिथे आणण्यात आले आणि तोंडावर काळा कपडा टाकला. बाबासाहेब हे सर्व तिथे बसून पाहत होते आणि तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये फास टाकला. बाबासाहेब म्हणाले, थांबा, तुमची शिक्षा पूर्ण झाली आणि हा गुन्हेगार तुमच्या तुरुंगवासामधून मुक्त झालेला आहे. ते म्हणाले, का? पण तुम्ही म्हणला होता फक्त फाशीची शिक्षा, तुम्ही आता जीव घेण्याची शिक्षा म्हणला नव्हतात. म्हणून त्या कोर्टाच्या कार्यकर्त्याला ही बाबासाहेबांचे म्हणणे मान्य करावे लागले आणि तेथून पुढे असे चालले की शिक्षा फाशी म्हणजे मरेपर्यंत दिली जात असे. इथून पुढे मरेपर्यंत हा शब्द फाशीच्या अगोदर लावला जात असे. तेव्हापासून पाटील घराणे हे बाबासाहेबांना त्यांच्या देवापेक्षा आदर्श मानतात. त्यांच्या देवघरामध्ये बाबासाहेबांची अगोदर पूजा केली जात असे आणि बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पूर्ण सोलापूरमध्ये हत्तीवर बाबासाहेबांचा फोटो ठेवून त्या सर्व गावाला साखर वाटली होती. एवढे बोलून मी धन्यवाद मानते.